हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही मजेतच असाल. फ्रेंड्स, श्री कृष्ण सांगतात, ज्या व्यक्तींना तुमची किंमत नाही अशा व्यक्तींसोबत राहण्यापेक्षा चांगलं आहे तुम्ही एकटं राहा. जर तुम्हाला तुमच्या जवळच्या कोणत्याही व्यक्तीने धोका दिलाय तर समजून जा तुमच्यापासून त्यांचं काम निघालंय. ज्या व्यक्तीला समजलं की कुठे बोलायचं आणि कसं बोलायचं, त्या व्यक्तीला यशस्वी होण्यापासून कोणी थांबू शकणार नाही. लक्षात ठेवा, इज्जत ही माणसाची नसते तर गरजेची असते. गरज संपली, इज्जत संपली. गीतेमध्ये लिहिलेलं आहे की जेव्हा माणसाची गरज संपते तेव्हा त्याची बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते. देव तेव्हा आपल्यापासून खुश होतात जेव्हा आपण दुःखात पण त्यांच्यावर विश्वास ठेवतो. लक्षात ठेवा, परमेश्वर आपल्या विश्वासाची किंमत आपल्याला वेळ आल्यावर नक्की देतात. जर तुम्ही दुःखावर लक्ष द्याल तर तुम्ही सदा दुःखी राहाल, आणि जर तुम्ही सुखावर लक्ष द्याल तर तुम्ही सदा सुखी राहाल. तुम्ही ज्या गोष्टीवर लक्ष द्याल ती गोष्ट लगेच सक्रिय होईल आणि तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करायला सुरुवात करेल. आणि हाच सृष्टीचा नियम आहे. सुखाचा कोणताही मार्ग नाही. प्रत्येक व्यक्तीला आपल्या सुखाचा मार्ग स्वतःलाच बनवायचा असतो. ज्याला ही गोष्ट समजली, समजा त्याच्या घराचा पत्ता सुखाने लिहिला. जर कोणती गोष्ट तुम्हाला जमत नसेल तर स्पष्टपणे नकार द्या. कोणालाही तुमच्यासाठी वाट पाहायला लावू नका. चिंता करू नका. ज्याने तुम्हाला या जगामध्ये पाठवलेलं आहे त्याला तुमची खूप चिंता आहे. जेव्हा तुमचं असणं आणि नसणं बरोबर होईल तेव्हा तुमचं तिथे नसणंच चांगलं आहे. जर तुम्हाला एखादा व्यक्ती चांगला वाटला तर तो चांगला नाही, तुम्ही चांगले आहात, कारण तुमच्याजवळ चांगलं पाहण्याची नजर आहे. विचार आणि नियत सदा चांगली ठेवा. देव स्वतः तुमचे दुःख दूर करतील. आपला तो असतो ज्याच्याजवळ आपण मन मोकळं करून बोलू शकतो, तो नाही ज्याच्याजवळ आपल्याला विचार करून आणि समजून बोलावं लागेल. जर एखाद्या व्यक्तीजवळ तुम्हाला विचारपूर्वक बोलावं लागत असेल तर तो व्यक्ती कधीही तुमचा नाही. तीच लोक तुमची आहेत ज्यांना तुम्ही गप्पा असताना सुद्धा तुमच्या भावना समजतात. जीवन एक असा हिशोब आहे ज्याला मागे जाऊन ठीक केले जाऊ शकत नाही. म्हणून आजमध्ये सुधारणा करा आणि मागच्या गोष्टींना अनुभवासारखे वापरा. संकटाच्या वेळी धैर्य ठेवणं म्हणजे अर्धी लढाई जिंकणं आहे. दुसऱ्यांना समजणं ही बुद्धिमत्ता असू शकते, पण स्वतःला समजणं ही जीवनाची खरी शिकवण आहे. जीवन खूप काही शिकवतो, हसवतो, रडवतो, पण जो जीवनाच्या गर्दीमध्ये खुश राहतो त्याच्यासमोर जीवन डोकं झुकवतो. त्या प्रेमावर विश्वास ठेवू नका ज्याच्यामध्ये स्वतः श्रीकृष्ण सुद्धा हरले होते. उलट त्या मित्रतेवर विश्वास ठेवा ज्यामध्ये गरीब सुदामा सुद्धा जिंकला होता. विश्वास ठेवा, जे झालंय ते चांगल्यासाठी झालंय आणि जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होणार आहे. आजच्या जमान्यामध्ये कोणी कोणाचं नसतं. लोक आपल्यासोबत तोपर्यंत असतात जोपर्यंत त्यांचा स्वार्थ असतो. मी करू शकतो असा विचार करणं आत्मविश्वासाची निशाणी आहे, आणि फक्त मीच करू शकतो असा विचार करणं अहंकार आहे. म्हणून आत्मविश्वास ठेवा आणि अहंकार सोडून द्या. तुमच्या जीवनावर कधीही नाराज होऊ नका, कारण अशी खूप लोक आहेत जी तुमच्यासारखं जीवन जगण्याचं स्वप्न पाहतात. ज्या व्यक्तीजवळ तुमच्यासाठी वेळ नाही त्याला कधीही त्रास देऊ नका. तो व्यक्ती त्याच्या जगामध्ये व्यस्त आहे आणि त्याच्या जगामध्ये तुमची काहीही गरज नाही. वेळ कधीही थांबत नाही. जर वेळ आज वाईट आहे तर उद्या नक्की चांगली वेळ येईल. तुम्ही फक्त निस्वार्थी भावनेने काम करत राहा, कारण फक्त तेच तुमच्या हातात आहे. एक गोष्ट सदा लक्षात ठेवा, हातपाय जोडल्याने ना प्रेम मिळतं ना इज्जत. म्हणून स्वतःचा स्वाभिमान जिवंत ठेवा आणि कधीही स्वतःची तुलना दुसऱ्यांसोबत करू नका. तुम्ही जसे पण आहात सर्वश्रेष्ठ आहात. आणि कधीतरी स्वतःची स्तुती पण करत जा, कारण आपल्याबद्दल वाईट बोलायला आपले नातेवाईक बसलेलेच आहेत. जो मनुष्य चांगल्या कामात लागलेला असतो त्याचा येणाऱ्या काळात काहीही वाईट होऊ शकत नाही. जिथे दुसऱ्यांना समजवणं कठीण आहे तिथे स्वतःला समजवलेलं बरं. जेव्हा एकटे बसाल तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा की माझ्या असण्याने आणि नसण्याने किती लोकांना फरक पडतो. ज्या लोकांना फरक पडतो त्यांचा विचार करा आणि बाकीच्यांना सोडून द्या. कधी कधी नियती जाणून बुजून आपल्यासमोर वाईट परिस्थिती निर्माण करते, जेणेकरून काही लोकांचे खरे चेहरे आपण ओळखू शकू, ज्यांच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवतो. जर तुम्हाला जीवनामध्ये खुश राहायचं असेल तर लक्ष त्या गोष्टीवर द्या जी गोष्ट तुमच्या जवळ आहे. त्या गोष्टीवर देऊ नका जी दुसऱ्यांजवळ आहे. आपल्यामध्ये इतकी ताकद असली पाहिजे की आपण आपल्या संघर्षासोबत एकटे झुंज देऊ शकू. प्रार्थना ही शब्दाने नाही तर हृदयाने झाली पाहिजे, कारण देव त्यांचं पण ऐकतात जे बोलू शकत नाहीत. जर तुम्ही साफ मनाने देवाकडून काही मागाल तर देव तुम्हाला तुम्ही मागितल्यापेक्षा पण जास्त देतील. स्वतःला इतके लायक बनवा की ज्यांच्यामुळे तुमचा जीव तरफडलाय ते तुम्हाला एक नजर पाहायला तरसून जातील. तुम्हाला माहिती आहे या जगामध्ये सर्वात दुःखी कोण आहे? या जगामध्ये सर्वात दुःखी तो आहे ज्याचं सुख दुसऱ्यांवर अवलंबून आहे. दुःखात देवाची आठवण काढण्याचा हक्क त्यालाच आहे जो सुखामध्ये देवाचे आभार मानतो.
जो तुमच्यासोबत खूप प्रेमाने बोलतो ना, त्याला कधीही डोक्याने उत्तर देऊ नका. ताकदीची गरज तेव्हाच असते जेव्हा काहीतरी वाईट होणार असतं, नाहीतर या जगामध्ये काही मिळवण्यासाठी प्रेम पुरेसं आहे. जेव्हा देव माणसाची परीक्षा घेतात तेव्हा ते त्याचं सामर्थ्य पण वाढवतात, ज्यामुळे माणूस जास्त बुद्धिमान आणि ताकदवान बनतो. गुलामी करून खुश राहण्यापेक्षा स्वतंत्र राहून आपल्या दुःखांचा सामना केलेला कधीही चांगला. तुमच्या जीवनामध्ये कितीही कष्ट असू दे, जर तुम्ही स्वतंत्र आहात तर खरे माणूस आहात. या जगामध्ये पैशाची किंमत कितीही पडली तरी इतकी पडत नाही जेवढा माणूस पैशासाठी स्वतःला पाडतो. जर आपलं भांडण आपल्या माणसांसोबत असेल तर आपण कधी कधी हारलं पण पाहिजे, कारण नाती ही अनमोल असतात. स्मरणशक्ती वीक असणं इतकं पण वाईट नाही. जी लोक सर्व गोष्टी लक्षात ठेवतात ती लोक सदा बेचैन राहतात. जर तुम्ही धर्म कराल तर तुम्हाला देवाकडून मागावं लागेल, पण जर तुम्ही कर्म कराल तर देवाला स्वतःहून तुम्हाला द्यावं लागेल. जीवन कधी एका मिनिटात बदलत नाही, पण एका मिनिटात घेतलेला निर्णय तुमचं संपूर्ण जीवन बदलून टाकतो. कोणी तुमचा कितीही चांगला मित्र असला तरी कधीही तुमची गुपितं त्याला सांगू नका, कारण सांगता येत नाही की कोण तुमच्या गुपिताचा कसा वापर करेल. जीवनामध्ये कधीही दोन गोष्टींवर घमेंड करू नका. एक म्हणजे पैसा, दुसरा म्हणजे तुमचा चेहरा. कारण गरिबी यायला वेळ लागत नाही आणि एखादी वाईट गोष्ट घडली तर चेहरा बदलायला पण वेळ लागत नाही. या जगामध्ये सर्वात महाग गोष्ट आहे तुमचा वर्तमान. जो एकदा तुमच्या हातातून गेला तर तुम्ही संपूर्ण जगातली संपत्ती देऊन सुद्धा पुन्हा त्याला विकत घेऊ शकणार नाही. आपल्या लायकीपेक्षा मोठे दिखावे आपल्याला कर्जबाजारी करतात. पोटात गेलेलं विष एका माणसाला मारतं, पण कानात गेलेलं विष कितीतरी नाती संपून टाकतं. जो देवासमोर झुकतो तो सर्वांना आवडतो, पण जो सर्वांसमोर झुकतो तो देवाला आवडतो. मी जाता जाता तुम्हाला इतकंच सांगेन का देवाच्या ताकदीसमोर आपण सर्व काहीच नाही. चांगले कर्म करा, तुम्हाला चांगल्या कर्मांचे फल चांगलेच मिळतील. फ्रेंड्स, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये मी जी माहिती तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत, रिलेटिव्हसोबत शेअर करा. आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.